मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईला सुरुवात झालेली आहे. परभणी जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे. त्यातच मित्रांनो काही कमेंट होत होत्या वाशिम जिल्ह्यातून, काही कमेंट होत होत्या हिंगोली जिल्ह्यातून, काही कमेंट होत होत्या नांदेड जिल्ह्यातून, की बाबा आमच्या जिल्ह्याचा पीक विमा कधी वाटप होईल. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अशी कमेंट होते की बाबा आमच्या जिल्ह्याला निधी किती मंजूर झालेला आहे. वाशिम जिल्ह्यातून शेतकरी म्हणत होते की बाबा आमच्या जिल्ह्याला निधी किती मंजूर झालेला आहे, आमच्या जिल्ह्याला वाटपाला कधी सुरुवात होईल. हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की बाबा परभणी तर सुरू झाली, मग आपल्या जिल्ह्याचं काय, आमच्या जिल्ह्याचं काय, आमच्या जिल्ह्यातील अजून केवायसीला सुरुवात झाली नाही, मग आमच्या जिल्ह्यात वेळ लागेल का, अशा अनेक कमेंट येत होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर काही कमेंट होत्या परभणी जिल्ह्यातून आणि काही कमेंट होत्या बाकी जिल्ह्यातून की बाबा हेक्टरी मदत एक्झॅक्टली किती मिळणार आहे. आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे, कोणी म्हणत आहे 27,500 मदत मिळणार आहे, कोणी म्हणत आहे 32,500, तर कोणी म्हणत आहे 27,500, अशा अनेक कमेंट येत होत्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेक्टरी किती रुपये मदत मिळणार आहे आणि तुमचं नुकसानावर डिपेंड असणार आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या यूट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर मिळून जातील. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सर्वात अगोदर हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर हिंगोली जिल्ह्याचे नंबर हा परभणी जिल्ह्याच्या नंतर लागणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील केवायसी सुपरफास्ट होणार आहेत, कारण की हिंगोली जिल्ह्यातून सर्वच महसूल मंडळातून जवळपास 30 महसूल मंडळातून 5 तालुक्यातून शेतकऱ्यांची केवायसीच्या लिस्ट या लवकरच प्रकाशित होणार आहे, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि लवकरात लवकर त्यांची केवायसी करून त्यांना रक्कम वितरित होणार आहे. तारीख मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण बघूया की तुम्हाला हेक्टरी मदत किती मिळणार आहे. तुम्ही जर जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत पाहिजे असेल तुम्हाला, तर जवळपास 3 हेक्टरच्या मर्यादेत 13,600 रुपये मदत मिळणार आहे. तुम्ही जर जिरायत बागायतदार किंवा जिरायतदार असाल तर तुम्हाला 13,600 रुपये मदत मिळणार आहे. तुम्ही जर बागायतदार असाल, बागायत पीक घेत असाल, तर बागायत पिकांसाठी जवळपास 3 हेक्टरच्या मर्यादेत 27,000 प्रति हेक्टर म्हणजे 27,000 सुद्धा मिळणार आहे, परंतु ते बागायत क्षेत्रासाठी. त्यानंतर जवळपास बघायचं झालं तर बहुवार्षिक पिकांसाठी, त्याच्यामध्ये कापूस वगैरे, तूर वगैरे असे काही पिकं आले, त्याच्यासाठी जर बघायचं झालं तर 3 हेक्टरच्या मर्यादेत 36,000 प्रति हेक्टर म्हणजे या पिकांसाठी जवळपास 36,000. आता बहुवार्षिकमध्ये कोणकोणती पिकं येतात, तुमचं पीक बहुवार्षिक आहे का बागायत आहे का जिरायत आहे, यावर तुमचं ते डिपेंड करणार आहे. तर जवळपास बहुवार्षिक पिकांसाठी 36,000. तर आता सोयाबीन पिकासाठी, आता आपल्या जिल्ह्याकडे आपल्या एरियामध्ये मराठवाड्यात सोयाबीन पिकाचं जास्त उत्पादन घेतलेलं आहे. तर सोयाबीन पिकासाठी हेक्टरी किती रुपये मदत मिळणार. तर सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 13,600 पासून ते 17,600 पर्यंत ही रक्कम मिळणार आहे. या रकमेमध्ये तुम्हाला ही रक्कम जवळपास या रकमेमध्ये तुमचा आकडा असणार आहे 13,600 पासून सुरुवात असणार आहे. आता तुम्ही जर 1 एकरच सोयाबीन पेरलेलं असेल, आता ते तुमच्या पीक पाहणीवर किंवा तुमच्या पीक विमा भरल्यावर डिपेंड करणार आहे. तुम्ही पीक विमा किती भरला होता त्याच्यावर डिपेंड करणार आहे. आता ते तुमच्या हेक्टरी नुकसान किती झालं, तुमचं जे सर्वे करायला लोक आले होते त्यांनी तुमचं नुकसान किती टाकलेले त्याच्यावर डिपेंड करणार आहे. परंतु हेक्टरी बघायचं झालं ते 13,600 ते 17,600 रुपयेपर्यंत तुम्हाला मदत मिळणार आहे. वाशिम जिल्ह्यातून कमेंट होते की बाबा आमच्या जिल्ह्याला काय, तर वाशिम जिल्ह्याला वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये बसवण्यात आलेले आहे आणि वैयक्तिक क्लेम केलेल्या यादीनुसार तुम्हाला वाशिम जिल्ह्याचा पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्याची तारीख बघायचं झालं तर हिंगोली जिल्ह्याला लागलीच 1 ते 2 दिवसात केवायसीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तुमच्या केवायसी झाल्यानंतर केवायसीच्या पावतीवरच तुमची रक्कम ही दिली असते आणि बँकसुद्धा दिलेली असते. तुम्हाला 2-3 दिवसात तुम्हाला जवळपास तुमच्या नुकसान भरपाई, अतिवृष्टी नुकसान भरपाई तुमच्या खात्यावर वितरित होईल. तुमच्या लिस्टा वगैरे केवायसी प्रमाणे जशी केवायसी होईल त्याप्रमाणे तुम्हाला ती रक्कम मिळून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या यूट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये मिळून जातील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.